नमस्कार अमरावती। उद्धव ठाकरेजी तर जे बाळासाहेब ठाकरेजींनी नाव दिलं होतं ते तर कधीच सोडलं त्यांनी नाव. आणि त्याच्यानंतर जनाब उद्धव ठाकरेची सुरुवात झाली. आणि उद्धव ठाकरेजी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये रामरक्षा म्हणून जे आंदोलनं करत आहे रामरक्षा म्हणून, त्यांना जनाब उद्धव ठाकरेजींना माझा प्रश्न आहे की जेव्हा अयोध्यामध्ये रामलल्लाचं मंदिर भव्य, जे पूर्ण विदेशापासून देशापासून सगळे भक्तगण तिथे गेले होते, तर जनाब उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सगळे गेल्यानंतर, खासदार सगळे गेल्यानंतर जनाब उद्धव ठाकरेजींना रामलल्लाची आठवण आली, राम रक्षाची आठवण आली, हनुमान चालिसाची आठवण आली. तर जनाब उद्धव ठाकरेजी उत्तर द्या की जेव्हा अयोध्यामध्ये एवढा भव्य मंदिरचं सगळे लोक तिथे गेले, तर तुम्ही दर्शनाला का नाही गेले? त्याच्यावर उत्तर द्या. आतापर्यंत गेले का उद्धव ठाकरेजी? मला नाही वाटत ते गेले आहे. ज्यांनी दर्शन घेतले नाही एवढे भव्य मंदिराचं, देवाचं, तर ते रामरक्षा काय करणार आहे? रामरक्षा करत नाहीये जनाब उद्धव ठाकरेजी, ते पक्ष रक्षा करत आहे. आणि आता जनाब लागल्यानंतर नावापुढे तर मला वाटतं त्याच्यासाठी काही ना काही ऑल्टरनेटिव्ह करावं लागेल. ते रामांची आठवण याच्यासाठी झाली की जेवढे आमदार चालले गेले, खासदार चालले गेले, मी आणि माझा मुलगा फक्त पक्षात राहिले, ही परिस्थितीमध्ये काय करणार आहे उद्धव ठाकरेजी? पण मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करन, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमची अमरावती आणि हनुमानगडी. आपण उद्या या आणि आपण सोबत सगळे बसून आम्ही स्वागत करू. आमची अमरावतीची संस्कृती आहे, कोणी आमच्या घरात आले, कोणी आमच्या जिल्ह्यात आले, तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच. या, आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालिसाचं पठण सुद्धा करू. आणि आमचे मुख्यमंत्री साहेबांची, देवेंद्र फडणवीसजींची कौतुक करण्याबाबत की ज्या मुंबईमध्ये फक्त मी म्हटलं होतं की हनुमान चालिसाचं आम्ही पठण करू, तर एक खासदार महिलाला आणि एक तिसरे टर्म आमदाराला, रवीजींना, आम्ही आमचे दोघांना सोबत फक्त एक शब्द हनुमान चालिसा पठण करू सांगितलं होतं. एवढा अहंकार होता जनाब उद्धव ठाकरेजींना की रामाला जे म्हणत होते, भाषणात म्हणत होते, जे जय श्रीराम म्हणतात ते सगळे आज ते सुद्धा ते जय श्रीरामचे नारे त्या राम रक्षामध्ये देत आहे. तर जनाब उद्धव ठाकरेजींना माझा प्रश्न आहे की जाऊन ज्या नागपूरमध्ये संघाचा एवढा मोठं संघ कार्यालय आहे, तिथे जाऊन संघाचे ज्यांनी सुरुवात केली त्यांचे जाऊन नतमस्तक व्हा.